विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी इंग्रजीचा ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट म्हणजेच कृतीपत्रिकेचा आराखडा अभ्यासणार आहोत. वार्षिक परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त करण्यासाठी तुम्ही पेपर पॅटर्नप्रमाणे तयारी करणे आवश्यक आहे. तुमच्या वार्षिक परीक्षेत लेखी परीक्षेसाठी 80 गुण व तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे एकूण 100 गुण असतात. आज आपण 80 गुणांसाठी असलेल्या लेखी परीक्षेचे स्वरूप पाहूया. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकूण 4 सेक्शन्स आहेत. ते म्हणजे प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स आणि साहित्य प्रकार नाटक. त्याचप्रमाणे तुमच्या कृतीपत्रिकेमध्येही एकूण 4 सेक्शन्स आहेत. या विभागानुसार गुणांची विभागणी पहा. स्क्रीनवर दिसणारा टेबल पहा. प्रोज सेक्शनसाठी एकूण 34 गुण आहेत. पोएट्री सेक्शनसाठी 14 गुण आहेत. रायटिंग स्किल्ससाठी एकूण 16 गुण आहेत. तर लिटररी ड्रामा म्हणजेच साहित्य प्रकार नाटक यासाठी सुद्धा एकूण 16 गुण आहेत. सेक्शन 1, 2 व 4 मधील सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. फक्त सेक्शन 3 म्हणजेच रायटिंग स्किल्स या सेक्शनमध्ये तुम्हाला इंटरनल चॉईस आहे. आता आपण या 4ही सेक्शनविषयी सविस्तरपणे माहिती पाहूया. सेक्शन 1 प्रोज सेक्शन. या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंग या टॉपिक्सवरती. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग किंवा म्हणतो आपण आकलन क्षमता, की तुम्हाला जे उतारे दिलेले असतील ते उतारे वाचून तुम्हाला त्याविषयी काय समजतं याची टेस्ट या ठिकाणी असेल, की ज्याला म्हणतो आपण रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग फॉर अंडरस्टँडिंग. आता पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. या ठिकाणी तुम्हाला दिलेला एक सीन पॅसेज असेल. आपलं जे प्रोज सेक्शन आहे त्यामध्ये एकूण 6 पाठ आहेत. या 6 पाठापैकी कोणत्याही एका पाठातून घेतलेला एक उतारा असेल आणि उतार्यामध्ये साधारणतः 275 ते 300 शब्द असू शकतात. आणि या उतार्यावर आधारित एकूण 6 ॲक्टिव्हिटी असतील आणि यासाठी 12 गुण असतील. पहिली ॲक्टिव्हिटी पहा A1, की ज्याला म्हटलं इथं ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच जनरल अंडरस्टँडिंग, किंवा तुम्ही जे काही उतारा वाचता, उतारा वाचून तुम्हाला जो काही त्याचा अर्थ कळतो याची तपासणी या ॲक्टिव्हिटीमध्ये घेतली जाईल. इथं विचारलेले प्रश्न हे अगदी सोपे असतील, की जसे की से ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, कंप्लीट द वेब. अशा प्रकारच्या अगदी सोप्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे विचारलेल्या असतील. यासाठी 2 गुण असतात. नंतर पहा A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. या ठिकाणी जे काही उत्तर असेल ते उत्तर वस्तुनिष्ठ असेल, परंतु पॉसिबल आन्सर्स 2-3 प्रकारचे असू शकतात. जसे की जर तो प्रश्न विचारला असेल कोणतेही 2 कारणे लिहा किंवा कोणतेही 4 घटक शोधून लिहा, तर या ठिकाणी घटक जास्त असतील किंवा कारणं जास्त असतील. यू हॅव टू मेन्शन 2 or 4. मग या ठिकाणी कसं असेल, जे काही तुम्ही उत्तर लिहाल ते उत्तर बरोबर असेल, परंतु दुसरं उत्तरसुद्धा बरोबर असू शकेल. अशा प्रश्नांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. नंतर पहा A3 इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी इथं विचारल्या जातील. इन्फरन्स म्हणजे एक्सप्लेनेशन, म्हणजे इथं तुम्हाला उत्तर लिहायचे स्पष्टीकरणात्मक. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडू शकेल, रीड द गिवन स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. हे वाक्य वाचा आणि वाक्याचं स्पष्टीकरण लिहा, किंवा गेस द मीनिंग ऑफ पर्टिक्युलर सेंटेन्स. या वाक्याचे जे काही अर्थ असेल याचा तर्क करून उत्तर लिहा. अशा प्रकारच्या ठिकाणी विचारले जाईल. A1, A2 आणि A3 या 3ही ॲक्टिव्हिटी आधारित आहेत दिलेल्या उतार्यावरती. आणि ही सगळी उत्तरं लिहिण्याच्या पूर्वी तुम्ही दिलेला उतारा
एक वेळेस किंवा 2 वेळेस अगदी काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि नंतरच तुम्ही ॲक्टिव्हिटीचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. नंतर A4 पर्सनल रिस्पॉन्स. या ठिकाणी जे काही उत्तर तुम्ही लिहाल ते उत्तर उतार्यात पाहून लिहू नका, कारण इट इज युअर रिस्पॉन्स. तुमचं जे काही मत असेल, तुमचे जे काही विचार असतील, तुमच्या जे काही भावना असतील, याला या ठिकाणी अत्यंत महत्त्व असेल. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडू शकेल, गिव्ह सजेशन्स. एखादा जो काही प्रसंग असेल किंवा घटना असेल किंवा एखादं जे काही गोष्ट असेल, तुमच्या सूचना सांगा. किंवा व्हॉट वुड यू डू, की एखाद्या प्रसंगी तुम्ही काय कराल. किंवा डिस्क्राईब युअर रिॲक्शन्स. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील पर्सनल रिस्पॉन्समध्ये. यासाठी पण 2 गुण आहेत. हे उत्तर लिहित असताना तुमचे जे काही मत असेल ते तुम्ही इथं मांडलं पाहिजे. A5 ही ॲक्टिव्हिटी असेल लँग्वेज स्टडी किंवा म्हणतो आपण टेक्स्च्युअल ग्रामर. उतार्यामधले 2 वाक्य दिलेले असतील. सूचना असेल डू ॲज डायरेक्टेड आणि प्रत्येक वाक्याच्या समोर एखादी सूचना असेल दिलेली, चेंज द व्हॉइस किंवा जे काही सूचना असेल ॲड क्वेश्चन टॅग ॲक्सेट्रा. तुम्ही त्या सूचनेनुसार वाक्य बदललं पाहिजे. या 2 वाक्यासाठी 2 गुण असतील. नंतर A6 ही ॲक्टिव्हिटी असेल बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. जे काही शब्दसाठा आहे त्यावरती आधारित ही ॲक्टिव्हिटी असेल. मग या ठिकाणी शब्दाचे अर्थ लिहा किंवा जोड्या लावा किंवा गिव्ह सिनॉनिम्स, गिव्ह अँटोनिम्स अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथं विचारल्या जातील. यासाठी पण 2 गुण आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए एक सीन पॅसेज असेल आणि यावर आधारित 6 ॲक्टिव्हिटी असतील आणि यासाठी एकूण 12 गुण असतील. नंतर पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. हा प्रश्न असेल नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. मग या ठिकाणी जे काही तुम्हाला ग्रामरची वाक्य विचारले जातील ही वाक्य टेक्स्टबुकच्या बाहेरची असतील. याला म्हणतो आपण नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. या ठिकाणी परत 2 ॲक्टिव्हिटीज आहेत. B1 ही असेल डू ॲज डायरेक्टेड किंवा म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. वाक्य दिलं जाईल आणि सूचनेनुसार तुम्हाला ते वाक्य बदलावं लागेल. असे इथं 3 वाक्य असतील. यासाठी 3 गुण असतील. आणि B2 या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी असेल स्पॉट द एरर. मग इथं तुम्हाला एक वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामध्ये एखादी ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल, तेव्हा तुम्ही ते वाक्य वाचा. वाक्यात जे काही तुम्हाला चुकीचा भाग वाटतो तो दुरुस्त करा आणि वाक्य पुन्हा लिहा. इथं प्रश्न पडू शकेल स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड राईट द करेक्ट सेंटेन्स. मग इथं तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल. यासाठी 1 गुण आहे. प्रश्न पहिला ए आणि बी एकूण गुण आहेत 16. 12 गुण असतील प्रश्न पहिला ए आणि 4 गुण असतील प्रश्न पहिला बी. नंतर पहा क्वेश्चन नंबर सेकंड ए. इथं असेल एक अनसीन पॅसेज. जे की पॅसेजची वर्ड लिमिट असेल ते असेल क्वेश्चन नंबर फर्स्ट ए प्रमाणेच. अनसीन उतारा असेल. यासाठी 275 ते 300 शब्दांचं लिमिट असेल आणि हा उतारा तुमच्या टेक्स्टबुकमधला नसेल तर तो बाकीचे काही इतर सोर्सेस आहेत त्या एखाद्या ठिकाणून घेतलेला तो उतारा असेल. इथं पण एकूण 6 ॲक्टिव्हिटी आहेत आणि जे काही स्ट्रक्चर आहे क्वेश्चन नंबर सेकंड एमधील ॲक्टिव्हिटी आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट एमधील ॲक्टिव्हिटी स्ट्रक्चर अगदी सारखंच आहे. प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी 2 गुण आहेत आणि एकूण 6 ॲक्टिव्हिटी आहेत. यासाठी पण 12 मार्क्स आहेत. मग इथं पहा A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस. या तिन्ही ॲक्टिव्हिटी आधारित असतील दिलेल्या उतार्यावरती. हा उतारा अनसीन असल्यामुळे तुम्ही तो उतारा 2 वेळेस अगदी काळजीपूर्वक शांतपणे वाचा. तुम्हाला त्याची थीम जे काही मधली आयडिया असेल ते लक्षात येईल आणि नंतरच तुम्ही प्रश्न लिहिण्यासाठी किंवा उत्तर लिहिण्यासाठी सुरुवात करू शकता. नंतर A4 ही ॲक्टिव्हिटी असेल पर्सनल रिस्पॉन्स. तुमचं जे काही ओपिनियन असेल मत असेल ते इथं तुम्ही लिहिले पाहिजे किमान 2 वाक्यामध्ये. नंतर A5 ही असेल ॲक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी. मग या ठिकाणी जे काही ग्रॅमॅटिकल बीट्स असतील ते तुम्ही इथं लिहिलं पाहिजे.
नंतर A6 ही ॲक्टिव्हिटी असेल बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधल्या ॲक्टिव्हिटीप्रमाणेच इथं पण शब्दाचे अर्थ लिहा किंवा समानार्थी शब्द लिहा किंवा विरोधार्थी शब्द लिहा. अशा प्रकारची या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज पडू शकतात. नंतर पहा क्वेश्चन नंबर सेकंड बी, समरी रायटिंग. इथं तुम्हाला क्वेश्चन असतो, राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट अँड गिव इट अ सुटेबल टायटल. यूज द गिवन पॉईंट्स ऑर गिवन हिंट्स. तुम्ही हा अनसीन उतारा वाचता, त्याच्यावरची ॲक्टिव्हिटी सोडवता आणि हे करत असतानाच तुम्हाला हा उतारा कशाविषयी आहे किंवा याची सेंट्रल आयडिया, थीम कोणती आहे याची कल्पना आलेली असते. मग ही जी काही सेंट्रल आयडिया आहे तीच तुम्ही लिहिली पाहिजे एक 4 ते 5 वाक्यामध्ये, यापेक्षा जास्त लिहिण्याची गरज नाही. मग इथं म्हटलं पहा, सम पॉईंट्स आर गिवन टू यू. दिलेले जे काही 4-5 पॉईंट्स असतील या प्रत्येक पॉईंटचं रूपांतर एका वाक्यामध्ये करा. हे 4-5 वाक्य म्हणजेच तुमच्या उतार्याची समरी होऊ शकेल. आणि जे काही थीम आहे दिलेल्या उतार्याची, थीमवर आधारित एखादं योग्य असं टायटल लिहायला विसरू नका. टायटलसाठी परीक्षेमध्ये 1 गुण असतो, तेव्हा परीक्षेमध्ये हमखास गुण मिळवून देणारा हा एक सोपा प्रश्न आहे, समरी रायटिंग, आणि यासाठी 3 गुण आहेत. नंतर पहा क्वेश्चन नंबर सेकंड सी. इथं तुम्हाला एक अनसीन पॅसेज असेल आणि ॲक्टिव्हिटी असेल विचारलेले नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग. दिस इज कम्प्लिशन टास्क. कम्प्लिशन टास्क म्हणजे एखादी डायग्राम दिलेली असेल किंवा एखादा टेबल दिलेला असेल आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथं क्वेश्चन पहा, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सूचना दिल्याप्रमाणे तुम्ही ते कम्प्लिशन टास्क पूर्ण केलं पाहिजे आणि यासाठी पण 3 गुण आहेत. क्वेश्चन नंबर सेकंड ए हा आहे एकूण 12 गुणासाठी, बी 3 गुण आणि सी 3 गुण, एकूण 18 गुण. इथं पहा सेक्शन 1 प्रोज यासाठी एकूण 34 गुण आहेत. 16 प्रश्न पहिला आणि 18 गुण आहेत प्रश्न दुसऱ्यासाठी. इथं आपला सेक्शन पहिला म्हणजेच प्रोज सेक्शन संपतो. नंतर पुढचं सेक्शन आहे पहा, पोएट्री सेक्शन. क्वेश्चन नंबर थर्ड ए. इथं प्रश्न असेल, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. यासाठी 10 गुण आहेत. इथं तुम्हाला म्हटलं पहा, अ सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोयम ऑफ अबाउट 10 to 15 लाईन्स. तुम्हाला जे काही पोएट्री सेक्शन आहे या पोएट्री सेक्शनमधील कोणत्याही एका पोयममधील 10 ते 15 ओळी दिलेल्या असतील आणि या ओळी वाचून तुम्हाला जे काही दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. इथे एकूण 5 ॲक्टिव्हिटीज आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग किंवा म्हणतो आपण जनरल अंडरस्टँडिंग. नंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस टाईप ॲक्टिव्हिटी. या दोन्हीही ॲक्टिव्हिटी असतील दिलेल्या पोएटिक लाईन्सवर आधारित. जर तुम्ही पोयम वर्षभर अभ्यासली असेल किंवा परीक्षेमध्ये काळजीपूर्वक तुम्ही वाचन केलं असेल तर तुम्हाला दोन्हीची उत्तरं अगदी व्यवस्थितपणे लिहिता येतील. नंतर A3 ही ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स. इथं उत्तर लिहित असताना तुमचं मत, तुमचे विचार व्यवस्थितपणे 2 ते 3 वाक्यामध्ये लिहा. A4 ही ॲक्टिव्हिटी आहे पोएटिक डिव्हाइस किंवा म्हणतो आपण फिगर्स ऑफ स्पीच. पोएट्री सेक्शनमध्ये अनेक अलंकाराचा उल्लेख आलेला आहे, जसे की सिमिली, मेटाफर, अलिट्रेशन, रिपिटेशन, पर्सॉनिफिकेशन, सिनॉक्टक, ऑनोमॅटोपोइया एक्सेट्रा. असे अनेक अलंकार आपण वर्षभर अभ्यासत असतो. यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी असेल. इथं तुम्हाला प्रश्न पडू शकेल, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. एखादी ओळ दिलेली असेल आणि अलंकाराचं नाव सांगा आणि स्पष्टीकरण लिहा. मग इथं तुम्ही त्या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे त्याच्या नावाचा उल्लेख करा आणि अलंकार तुम्ही तोच आहे असं का म्हणता याचं स्पष्टीकरण एखाद्या वाक्यात तुम्ही दिलं पाहिजे. किंवा कधीकधी ॲक्टिव्हिटी असते या ठिकाणी फाइंड आउट अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. मग या ठिकाणी तुम्हाला त्याचं उदाहरण उतारा स्टांजामध्ये शोधून लिहिलं पाहिजे की ही ओळ या अलंकाराचं उदाहरण आहे. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी इथं पडू शकेल. यासाठी 2 गुण असतात. नंतर पहा A5
ही ॲक्टिव्हिटी असेल पोएटिक क्रिएशन यावर आधारित, की तुम्ही स्वतः कवी आहात अशी कल्पना करा आणि 2 ते 4 ओळी तुम्ही इथं लिहिल्या पाहिजेत. तुम्हाला एखादी थीम दिलेली असेल. थीम कशी असेल पहा, राईट 4 पोएटिक लाईन्स ऑन द थीम ऑफ फॅमिली, म्हणजे कुटुंब या संकल्पनेवर आधारित एक 4 ओळीची कविता लिहा. असं ॲक्टिव्हिटी असू शकेल. किंवा एखाद्या वेळेस 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्या म्हणतील दिलेल्या 2 ओळी तुम्ही लिहा आणि हा स्टांजा पूर्ण करा. अशा प्रकारे तुम्ही इथं पोएटिक क्रिएशन करू शकाल आणि यासाठी 2 गुण असतील. क्वेश्चन नंबर 3A 5 ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स. नंतर पहा क्वेश्चन नंबर 3B ही ॲक्टिव्हिटी असेल बेस्ड ऑन अप्रिशिएशन. अप्रिशिएशन म्हणजे यासाठी मराठी शब्द आहे रसग्रहण. तुम्ही एखादी कविता वाचता आणि जे कवीचं मत आहे ते तुम्हाला समजतं आणि कवीचे विचार याविषयी तुम्हाला काय वाटतं या दोन्हीचं कॉम्बिनेशन या ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, की ज्याला म्हणतो आपण रसग्रहण. मग इथं पहा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स अशी इथे विचारलेली ॲक्टिव्हिटी असेल. आणि या ठिकाणी एक तुम्हाला सीन एक्स्ट्रॅक्ट असेल, म्हणजे पोएट्री सेक्शनमधीलच 10 ते 15 ओळी विचारलेल्या असतील, परंतु या ओळी क्वेश्चन नंबर 3A विचारलेल्या नसतील. त्यापेक्षाही एखादी वेगळी पोएम असेल आणि त्यामधल्या या ओळी असतील आणि जे काही दिलेल्या सूचना आहेत त्याप्रमाणे तुम्हाला माहिती इथं लिहायची असेल. सूचना कोणत्या असतील इथं? मग सूचना असू शकतील थीम ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट. मग तुम्ही जे काही उतारा इथं वाचला, स्टांजा इथं वाचला असेल याची थीम लिहा. किंवा मेसेज ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट, किंवा या एक्स्ट्रॅक्टवरून या पोएमच्या 2-3 स्टांजावरून तुम्हाला काय संदेश मिळतो तो उल्लेख करा. किंवा युअर ओपिनियन अबाउट द एक्स्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी तुम्ही त्या दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे माहिती लिहिणं अपेक्षित आहे आणि तुम्ही ते व्यवस्थितपणे लिहू शकालच, कारण हा सीन एक्स्ट्रॅक्ट आहे आपल्या पोएट्री सेक्शनमधील आणि यासाठी 4 गुण आहेत. म्हणजे पोएट्री सेक्शन इथे एकूण 14 गुण असतील. 3A 10 मार्क्स आणि 3B 4 मार्क्स. नंतर आपलं पुढचं सेक्शन आहे रायटिंग स्किल्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे काही सेक्शन 3 आहे ते पण आहे रायटिंग स्किल्स. यावर आधारित इथं तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज लिहायच्या आहेत आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला इंटरनल चॉईस असेल. इथं क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो 16 मार्क्स. 4A ईमेल रायटिंग और लेटर रायटिंग. देर विल बी अ फॉर्मल लेटर. एक फॉर्मल लेटर लिहा किंवा जो काही ईमेल रायटिंगची ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करा. यासाठी 4 गुण आहेत. क्वेश्चन नंबर 4B इथं तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. यापैकी कोणती तुम्हाला एक लिहायची आहे. एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज किंवा ब्लॉग रायटिंग किंवा फिल्म रिव्ह्यू. या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी कोणती एक लिहा. यासाठी 4 गुण आहेत. नंतर पहा क्वेश्चन नंबर 4C अपील रायटिंग किंवा लिफलेट रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा डेव्हलपिंग काउंटर व्ह्यू. इथं ॲक्टिव्हिटी 4 आहेत. 4पैकी तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्हाला जी लिहिता येण्यासारखी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही इथं लिहा. यासाठी पण 4 गुण आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 4D इथं पण तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज असतील. स्पीच रायटिंग, कम्पेअरिंग, डायलॉग रायटिंग किंवा फ्रेमिंग क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही लिहू शकाल. यासाठी 4 गुण आहेत. अशा प्रकारे रायटिंग स्किल यासाठी एकूण 16 गुण आहेत. नंतर पहा सेक्शन 4. हे सेक्शन पूर्णतः आधारित आहे लिटररी जार, ड्रामा, साहित्य प्रकार, नाटक यावर आधारित असं हे सेक्शन आहे. आणि आपलं टेक्स्टबुक म्हणजे इट इज अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट skills such as writing skills, grammatical skills and also literature. साहित्याविषयी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हे सेक्शन दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5A इथं ॲक्टिव्हिटी असेल कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर
द इन्स्ट्रक्शन्स यासाठी 4 गुण आहेत. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन नंबर 5A ही असेल बेस्ड ऑन 4.1. आपल्या युनिटमध्ये जे की 4.1 हा पाठ आहे यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा यावर आधारित ही तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील आणि यासाठी एकूण 4 गुण असतील. आणि विचारलेल्या ॲक्टिव्हिटी या असतील पहा बेस्ड ऑन MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एखादा क्वेश्चन दिलेला असेल यासाठी तुम्हाला 3-4 पर्याय दिलेले असतील, यापैकी तुम्ही योग्य पर्याय निवडायचा. किंवा मॅच द कॉलम्स जोड्या लावा. किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जे काही दिलेली वाक्य आहे ते योग्य क्रमाने लिहा. किंवा फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. किंवा से ट्रू ऑर फॉल्स चूक की बरोबर आहे ते सांगा. किंवा एलिमेंट्स ऑफ ड्रामा जे काही नाटकाचे घटक आहेत हे तुम्ही अभ्यासलेले असतीलच. यावर आधारित इथं ॲक्टिव्हिटी 2 असतील, यासाठी एकूण 4 गुण असतील. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणताही उतारा नसेल तेव्हा तुम्ही हे जे लेसन्स आहेत युनिट किंवा सेक्शन 4मधील यांचा अभ्यास पूर्णतः व्यवस्थितपणे केलाच पाहिजे. दीज ॲक्टिव्हिटीज आर बेस्ड ऑन युअर मेमरी. सेक्शन 4 is based on memory test. Question number 5B. Answer in about 50 words to the questions given below. इथं तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारलेले असतील आणि यासाठी 4 गुण आहेत. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आधारित आहे 4.2. आपल्या सिलेबसमध्ये लेडी ग्रेगरी याने लिहिलेले एक 1 ॲक्ट प्ले आहे द रायझिंग ऑफ द मून. या एकांकिकेवर आधारित 2 ॲक्टिव्हिटी इथे विचारलेल्या असतील. हे जे काही विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते असतील बेस्ड ऑन एलिमेंट्स ऑफ ड्रामा सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर ही नाटकाचे घटक आहेत. यावर आधारित 2 ॲक्टिव्हिटीज इथे विचारलेल्या आहेत. प्रश्न सेट करत असताना पेपर सेटर जी की पहिली ॲक्टिव्हिटी आहे यामध्ये शब्द वापरू शकेल जसे की डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी असतील. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी इथं शब्द पडू शकतील इल्युस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आउट, आयडेंटिफाय एक्सेट्रा या प्रश्नांच्या आधारे ॲक्टिव्हिटीज सेट केलेल्या असतील. तुम्ही हे नाटक किंवा एकांकिका अगदी व्यवस्थितपणे अभ्यासली पाहिजे, तरच तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकाल. यानंतर क्वेश्चन नंबर 5C इथे पण ॲक्टिव्हिटी असेल आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. दिलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे 50 शब्दामध्ये लिहा. अगदी प्रश्न क्रमांक 5B प्रमाणे 5C पण असेल, परंतु इथे विचारलेले प्रश्न हे आधारित असतील 4.3 यातलं ए सेक्शन. ते आहे अ मिडसमर नाईट्स ड्रीम रिटन बाय विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर यांच्या अ मिडसमर नाईट्स ड्रीम या नाटकातील काही भाग आपल्या अभ्यासक्रमासाठी घेतलेला आहे. यावर आधारित 2 प्रश्न आहेत, प्रत्येकी 2-2 गुणासाठी एकूण 4 गुण. आणि यांचं पण स्ट्रक्चर अगदी 5B प्रमाणेच असेल की जे काही नाटकाचे घटक आहेत यावर आधारित इथं 2 ॲक्टिव्हिटी असतील. नंतर क्वेश्चन नंबर 5D इथं पण प्रश्न असेल आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. इथं पण 2 प्रश्न आहेत आणि यासाठी 4 गुण आहेत. आणि हे दोन्ही प्रश्न आधारित असतील 4.3B सेक्शन. हे बी सेक्शन जे की आहे ते आहे हेनरिक इब्सेन यांनी लिहिलेलं नाटक अँड एनिमी ऑफ द पीपल. या नाटकातील काही भाग आपल्या अभ्यासक्रमात घेतलेला आहे. या भागावर आधारित 2 प्रश्न आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 50 शब्दामध्ये. यासाठी 4 गुण आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5A, B, C आणि D यासाठी एकूण 16 गुण आहेत. प्रत्येक बीटसाठी ABCD 4-4 असे गुण आहेत. इथं आपले पेपरचं एकंदरीत स्ट्रक्चर किंवा म्हणतो आपण फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट हे असं आहे. तुम्ही वर्षभर या पॅटर्नप्रमाणे
अभ्यास केला पाहिजे. जर तुम्हाला अभ्यासक्रम व पेपर पॅटर्न या दोन्ही गोष्टीचे ज्ञान असेल तर यश तुम्हाला खूप लवकर मिळू शकेल. कृतीपत्रिकेच्या स्वरूपानुसार तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला चांगले गुण तर मिळतीलच. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व भाषिक कौशल्ये अगदी सहजपणे आत्मसात कराल. या भाषिक कौशल्यांचा तुम्हाला भावी आयुष्यात खूप उपयोग होईल. जसे की ईमेल रायटिंग, ब्लॉग रायटिंग, ॲप्लिकेशन लेटर, रिपोर्ट रायटिंग या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहेत. तेव्हा तुम्ही हे सगळं आत्मसात केलं पाहिजे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. फॉर मोर व्हिडिओज विजिट माय यूट्यूब चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.